नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओमकार स्वागत करतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात अगदी खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। तर सगळ्यात महत्त्वाची बाब सगळ्यांना माहितीच आहे, ई-केवायसी साठी 31 तारखेपर्यंत 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ आणि ज्या महिलांचे पती हयात नाही आहेत, वडील हयात नाही आहेत आणि यांच्यासाठी ई-केवायसी साठीचा नवा ऑप्शन उपलब्ध झालेला आहे। तर याच्यामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न असा होता की अशा लाडक्या बहिणी आहेत की मागील काही दिवसांमध्ये की तुमचे जर पती किंवा वडील हयात नसतील तर या बदल्यात तुम्ही तुमचा मुलगा असेल किंवा तुमचा जे सांभाळ करणार असतील तर यांचा आधार कार्ड नंबर टाका आणि ई-केवायसी करून टाका, अशा प्रकारचे मेसेज लाडक्या बहिणींना मिळाले। आणि याची भीती लक्षात घेता की मुदतवाढ होणार नाही आहे, आम्हाला लवकरात लवकर ई-केवायसी करायची आहे, तर याच्या भीतीने लाडक्या बहिणींनी आपला मुलगा असेल किंवा आपले नातलग असतील तर यांचे आधार नंबर टाकून ई-केवायसी केलेली आहे। मग अशा लाडक्या बहिणींचं काय, आमची केवायसी रद्द तर होणार नाही आहे ना, आमचा लाभ बंद तर होणार नाही ना, अशा प्रकारच्या भीतीने लाडक्या बहिणी आपल्याला कमेंट करत आहेत। व्हॉट्सअप चॅनल असेल, त्याचबरोबर टेलिग्राम असेल, या ठिकाणी विचारणा करत आहेत की आम्ही यापूर्वीच ई-केवायसी केलेली आहे पण आमचे पती हयात नाही आहेत, वडील हयात नाही आहेत, आम्ही आमचा सांभाळ करणारे माझा मुलगा असेल किंवा नातलग असेल यांचा आधार कार्ड टाकलेला आहे, तर मग काय होणार। तर अशा लाडक्या बहिणींना माझी एकच विनंती, तर तुम्हाला घाबरायचं काहीच कारण नाही आहे की तुम्ही जरी तुमचा मुलगा असेल किंवा तुमचे चुलते असतील तर यांचा आधार नंबर टाकला असेल तरी देखील घाबरण्याचं कारण नाही आहे। तुमची जी ई-केवायसी आहे ती रद्द होणार नाही आहे, तुमचा लाभ बंद होणार नाही आहे, पण त्यासाठी तुम्हाला एक काम मात्र करावं लागणार आहे। तर ज्या अर्थी ज्या लाडक्या बहिणीचे पती किंवा वडील हयात नाही आहेत त्यांना शासनामार्फत केवळ त्यांचं पार्शली व्हेरीफाय, आपण जसं सांगत होतो, त्यांना स्वतःची ई-केवायसी करायची आहे जी तुमची ऑलरेडी झालेली आहे आणि त्याच्यानंतर तुमचे पती किंवा वडील हयात नसतील तर यांचा मृत्यू दाखला असेल किंवा संबंधित जे डॉक्युमेंट असतील ते तुम्हाला तुमच्या जवळच्या असणाऱ्या महिला बाल विकास जे कार्यालय आहे, मंडळ आहे, तर या ठिकाणी जाऊन तुम्हाला हे कागदपत्र सबमिट करायचं आहे आणि त्यासोबत तुमचा आधार कार्ड असेल आणि तुम्हाला तशी माहिती देखील द्यायची आहे की आम्ही अशा पद्धतीने ई-केवायसी पूर्ण केलेली आहे, मग आम्हाला हे एक डॉक्युमेंट तुम्हाला सबमिट करायचे आहेत। आणि ही माहिती दिल्यानंतर संबंधित अधिकारी या संदर्भात तुमचे जे कागदपत्र घेतील आणि त्याच्यानंतर जी पुढची प्रोसेस आहे ती त्यांच्याकडून केली जाणार आहे। तर ही पद्धत तुम्हाला अवलंबायची आहे। त्यामुळे जरी तुम्ही तुमचा मुलगा असेल किंवा तुमचे नातलग असतील यांचा जर आधार नंबर टाकला असेल तरी देखील तुमचा अर्ज रद्द होणार नाही, पण तुम्हाला ही प्रोसेस मात्र फॉलो करावी लागणार आहे, कारण का त्यांच्याकडे कागदपत्र गेल्यानंतर पुढचा लाभ द्यायचा की नाही किंवा पात्र करायचं की अपात्र हे व्हेरिफिकेशन सर्व संबंधित अधिकारी किंवा विभागामार्फत केलं जाणार आहे। तर अशा प्रकारे ही तुम्ही पद्धत अवलंबू शकता, काही घाबरायचं कारण नाही आहे, कारण का लाडकी बहीण योजना संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींसाठी आहे। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती घेता येणार आहे। तर ही महत्त्वाची माहिती सर्व लाभार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा। नोव्हेंबर महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात अजून घोषणा झाली नाही आहे, घोषणा झाल्यानंतर खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे। तर अशा प्रकारे लाडक्या बहिणी लवकरात लवकर 31 तारखेपर्यंत ई-केवायसी करून घ्यायची आहे। येणारा हप्ता हा ई-केवायसी असेल नसेल तरी देखील सगळ्यांना ज्यांना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आला अशा सर्वच लाडक्या बहिणींना मिळून जाणार आहे। तर ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीपर्यंत नक्की शेअर करा। योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।